नमस्कार. राज्यातल्या सरकारी शाळांमध्ये मिळणारी खिचडी तुम्हाला माहितीच असेल. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत खिचडी, उसळ भात इत्यादी पदार्थ शालेय विद्यार्थ्यांना दिले जातात. नव्या आदेशानुसार या शैक्षणिक वर्षापासून आता 15 नव्या पदार्थांचा समावेश या शालेय पोषण आहारात झालेला आहे. त्याविषयी आपण माहिती घेणार आहोतच. मात्र त्याआधी ही शालेय पोषण आहार योजना नेमकी कधी, कशी आणि का सुरू झाली याची माहिती आपण घेऊया. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची शाळेतली उपस्थिती वाढावी, विद्यार्थ्यांची गळती कमी व्हावी आणि वाढीच्या वयातील विद्यार्थ्यांना पोटभर पोषक आहार मिळावा याकरिता ही योजना 1995 साली केंद्र शासनातर्फे सुरू करण्यात आली. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधल्या 1ली ते 8वी पर्यंत शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेचे लाभधारक आहेत. सुरुवातीचे 5 वर्ष या शालेय पोषण आहार योजनेच्या अंतर्गत 3 किलो तांदूळ विद्यार्थ्यांना घरपोच दिले जायचे. मात्र 2001 साली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना घरपोच तांदूळ देण्यापेक्षा शाळेतच ताजा, गरम आणि प्रथिनयुक्त पोषण आहार द्यावा अशी शिफारस करण्यात आली. आणि मग त्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेतच गरम, ताजा पोषण आहार दररोज शिजवून मिळायला लागला आणि ही खिचडी शिक्षणाचा एक अविभाज्य भाग बनली. हा शालेय पोषण आहार शिजवून देण्यासाठी बचत गट, महिला मंडळे किंवा काही ठिकाणी खासगी कंत्राटदारांची सुद्धा नेमणूक करण्यात आली आहे. शहरी भागात काही ठिकाणी केंद्रीय स्वयंपाकघर प्रणालीचा उपयोगही करण्यात येतो. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिनयुक्त आहार दिला जातो. तर 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रथिनयुक्त दुपारचा पोषण आहार देणं अपेक्षित असतं. याआधी आठवड्यातून एकदा सोयाबीन युक्त खिचडी, आठवड्यातून 2दा गोड भात, तसंच एक दिवस पिठलं भात, एक दिवस उसळ भात, एक दिवस वरण भात असं मिळत होतं. मात्र यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून त्यात 15 नवीन पदार्थांचा समावेश करण्यात आला, ज्यात व्हेजिटेबल पुलाव, मसाले भात, मटार पुलाव, चवळी खिचडी, सोयाबीन पुलाव, अंडा पुलाव, मसूर पुलाव, मोड आलेल्या मटकीची उसळ, मोड आलेली कडधान्ये इत्यादी नवीन पदार्थांचा समावेश आहे. याशिवाय आठवड्यातून 4 दिवस दररोज तांदळाची खीर आणि 1 दिवस नाचणी सत्व दिलं जाणार आहे. आठवड्यातून 1 दिवस अंडी किंवा केळीही मिळणार आहेत. अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हेजिटेबल पुलाव किंवा दुसरं एखादं फळ देण्यात येईल. एकूणच या आदेशानुसार मुलांना किमान 2 आठवडे दररोज नवीन पदार्थ मिळेल. याशिवाय प्रथिनांचा सुद्धा त्यात चांगल्या प्रकारे विचार करण्यात आलाय असं जाणवतं. चवीत वैविध्य असल्यानं मुलं आनंदाने हा पोषण आहार खातील आणि दररोज शाळेला येतील अशी आशा.